जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे. आज अत्यंत महत्त्वाचा गुरुलक्षण समास सुरू होतोय. दशक 5वा, समास 2. पहिल्या समासामध्ये म्हणजे मागच्या गुरुनिश्चय समासामध्ये समर्थांनी गुरूंची आवश्यकता असल्यामुळं त्याचा निश्चय अत्यंत महत्त्वाचा आहे ही गोष्ट आपल्यावरती ठसवली. सद्गुरुविणा जन्म निर्फळ, सद्गुरुविणा दुःख सकळ, सद्गुरुविणा तळमळ जाणार नाही, किंवा असो जयासी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरु करावा, सद्गुरुविणा मोक्ष पावावा हे कल्पांतीन घडे. आपल्याला सद्गुरू हवे आहेत, आवश्यक आहेत हे ठरलं. पण गुरुलक्षण सांगताना समर्थांनी कोण सद्गुरू असत नाही हे सांगण्यातून सुरुवात केली आहे. काही गोष्टी यातून स्वच्छ होतात. एक म्हणजे आपली कुठे फसवणूक होण्याचा प्रश्नच राहत नाही. समर्थांनी जे सांगितलेलं आहे ते नीट ऐकलं, त्याचं चिंतन मनन केलं तर आपल्यापाशी अशी तक्रार करायला जागाच नाही की आमची फसवणूक झाली. फसवणूक झाली म्हणजे समर्थांचं आपण ऐकलं नाही. समर्थांनी आपल्याला मागच्या समासामध्ये स्पष्ट सांगितलं की मोक्ष हवा असेल तर त्यानं सद्गुरू करावा. करावा असा शब्द समर्थांनी वापरलाय पहा. याचा अर्थ जाणीवपूर्वक सद्गुरूंचा शोध घ्यावा. आपण संतचरित्रे पहा, त्यांनीही सद्गुरूंचा शोध घेतलेला आहे. श्री महाराजांनी केलेला गुरुशोध हा सर्वश्रुता आहे. श्री महाराजांचा ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत या सगळ्यांचा अभ्यास होता. शिवाय तो सामान्य जन्म नव्हताच. असं असूनही त्यांनी गुरुशोध केला म्हणजे गुरुशोधाला, सद्गुरू करण्याला किती महत्त्व असेल याची कल्पना करा. नाहीतर एखाद्या ग्रंथाला, एखाद्या देवतेला किंवा एखाद्या संताला गुरु मानायला काय हरकत होती. पण त्यांनी कुणाला मानलं नाही. त्यांनी शोध केला. सापडल्यानंतर त्यांचे चरण कधी सोडले नाहीत. तुकामाई मिळेपर्यंत त्यांनी हा शोध सुरूच ठेवला. एकापेक्षा एक संत त्यांना भेटले, पण त्यांना सांगण्यात आलं की मी तुझा गुरु नाही. आणि शेवटी तुकामाईंची भेट झाली. गुरु करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मानणं ही गोष्ट करण्याच्या अलीकडे राहते. गुरु केला गेला नाही म्हणून कुणाला तरी मानलं गेलं. समर्थ कुणाला तरी गुरु माना असं कुठेही सांगत नाहीत. असो जयासी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरू मानावा किंवा कल्पावा असे शब्द समर्थ वापरत नाहीत. तेणे सद्गुरू करावा असे शब्द वापरतात. ते निक्षून आपल्याला सांगतायत की सद्गुरूंचा शोध घ्या. शोधासाठी अर्थातच तशी तळमळ आवश्यक आहे. आणि तळमळीसाठी पुन्हा सत्संग, सद्ग्रंथांचं वाचन, चिंतन, मनन हे सगळं काही आवश्यक आहे. नामस्मरणाचा अभ्यास आवश्यक आहे. भाऊसाहेब केतकरांची गोष्ट आठवा. जेव्हा श्री महाराजांना ते पहिल्यांदा भेटले त्यावेळी भगवद्गीता वाचा असं श्री महाराजांनी सांगितलं. पुन्हा काही वर्षांनंतर जेव्हा भेटले तेव्हा गीता वाचताय का म्हणून विचारलं. श्री महाराज म्हणाले, ते जे गीता वाचन तुम्ही केलं त्यामुळेच आपली भेट झाली आहे. म्हणजे भगवंताची कोणतीही उपासना कधीही वाया जात नाही. भगवंताचं नाम गुरूंकडून आलेला असो किंवा नसो ते कधीही वाया जात नाही. नामच सद्गुरूंची भेट घडवून देतं ही गोष्ट निश्चित आहे. पण तशा पद्धतीनं नामाचा, संत वचनांचा अभ्यास करून ती वचने आपल्या जीवनात उतरवणं आवश्यक आहे. नुसती तोंडाची बडबड म्हणून नामस्मरण करायचं पण आचार विचारांकडे लक्ष नाही. अशा पद्धतीनं आपण वाटचाल करत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या मनोवृत्तीवरती, चित्तावरती होत नाही. चित्त जर शुद्ध झालं नाही तर आतून भगवत प्राप्तीची, सद्गुरू प्राप्तीची तळमळ उत्पन्नच होत नाही. तळमळ जर आतून आली नाही तर आपण गुरुशोध कसा करणार. श्री महाराजांचं चरित्र पहा. सद्गुरू नाहीत म्हणून त्यांना चैन पडत नसे, अन्न गोड लागत नसे.
इतकी तळमळ होती की कधी एकदा सद्गुरू भेट होते. ही तळमळ लागल्याशिवाय, असं अंतःकरणापासून वाटल्याशिवाय आपण सद्गुरूंना शोधायला जाणार नाही. सद्गुरू आहेतच की, सद्गुरू नाहीत असा काळ कदापि येऊ शकत नाही. सर्व काळी सर्व युगांमध्ये सद्गुरू आहेतच. आपली तळमळ कमी पडते ती आपण आपल्या आंतरिक अभ्यासानं वाढवणं गरजेचं आहे. दासबोध म्हणा, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी म्हणा किंवा एकनाथी भागवत म्हणा, आशांसारख्या ग्रंथांमध्ये अनेक पद्धतींनी आपल्याला साधनेचे मार्ग सांगितले आहेत. कशा पद्धतीनं आपण जगावं, कशा पद्धतीनं उपासना करावी हे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्या मार्गावरून जर आपण चालायला लागलो तर आपोआपच अंतरशुद्धी घडून येते. अंतरशुद्धी झाल्यानंतर साहजिकच भगवंताची, सद्गुरूंची आपल्याला उणीव भासू लागते. श्री महाराज म्हणत नाहीत का, भगवंत मिळाला काय आणि नाही मिळाला काय असा आपला दृष्टिकोन आहे. भगवंता वाचून आपलं अडत नाही म्हणून आपल्याला नामाची प्रचिती येत नाही. जेवणाच्या ताटात तोंडी लावायला लोणचं जसं असावं तसं आपल्या जीवनात भगवंत आहे. मग प्रचिती कशी येणार? संपूर्ण ताट भगवंताचं पाहिजे, परमार्थाचं पाहिजे असं श्री महाराज सांगतात. असं हे भगवंता वाचून अडणं, सद्गुरूं वाचून अडणं, आपल्याला जीवन अपूर्ण वाटणं, हे घडायला जी तळमळ लागते ती तळमळ आल्यानंतर साधक सद्गुरूंचा शोध करतो आणि मग तिथे ही गुरुलक्षणं उपयोगी पडतात. जे करामती दाखविती तेही गुरु म्हणिजेती, परंतु सद्गुरू नव्हे ती मोक्षदाते, असं पहिल्याच ओळीमध्ये सांगून समर्थांनी आपल्याला जाग केलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये डोकावून पहा. जिथे चमत्कार असतो तिथेच आपण नमस्कार करतो किंवा समोरच्यानं नमस्कार केला की आपण नमस्कार करतो. नमस्कार करून एखाद्या ठिकाणी आपली बुद्धी आपण गहाण ठेवतो. ते ठिकाण कसं आहे, तिथे काय उपदेश केला जातो, उपदेश करणारा कोण आहे, उपदेश करणाऱ्याला अनुभव आहे किंवा नाही याचा कोणताही पडताळा न करता प्रसंगी 4 जण श्रद्धा ठेवत आहेत म्हणून आपणही श्रद्धा ठेवतो आणि मग आपली फसवणूक होते. जे करामती दाखविती तेही गुरु म्हणिजेती असं म्हणतायत समर्थ. एका अर्थानं गुरु असतातच की. एखादा जादूगार जर असेल तर जादू करण्याची विद्या, हातचलाखी त्यानं गुरूंकडून शिकलेलीच असते. तिथेही गुरु लागतो, पण तो काही मोक्षदाता गुरु नाही, सद्गुरू नाही. सद्गुरू लक्षण समर्थ या समासामध्ये सांगतायत. गुरुलक्षण असं जरी नाव असलं तरी समर्थांना गुरु या शब्दातून सद्गुरूच निर्देशित करायचे आहेत, जे आपल्याला मोक्षापर्यंत नेतात. ते आपल्या मनातलं ओळखलं गेलं की आपल्याला आश्चर्य वाटतं आणि मग आपली श्रद्धा बसते. समजा आपल्याला काही आजार आहे, काही अडचण आहे, तिथला अंगारा म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, आपण घरी घेऊन आलो आणि समजा आजारातून सुटलो तरी आपली श्रद्धा बसते. आपण हे विसरतो की संतांचं खरं तत्त्वज्ञान काय आहे. श्री महाराज तर एके ठिकाणी स्पष्ट म्हणतात की मनातलं कळणं ही अत्यंत क्षुद्र प्रतीची विद्या आहे. कुणालाही सहजपणे जमू शकते जरा अभ्यास केला तर. आज समाजामध्ये असे लोकही आहेत जे मनातला विचार, शब्द अगदी जसाच्या तसा ओळखून दाखवतात. काही लोक अशा पद्धतीचे कार्यक्रम करतात तर काही लोक अशा पद्धतीने बुवाबाजी करतात. मग अशा बुवाच्या आपण समोर गेलो आणि त्यांना आपल्या मनातलं ओळखून दाखवलं की आपण प्रसंगी त्याला शरणही जातो. एकतर आपली मानसिकता त्यावेळी नाजूक असते, आपल्याला कोणता तरी त्रास, पीडा सतावत असते, अडचणी असतात म्हणून आपण गेलेलो असतो. किंवा कधीकधी परमार्थ मार्ग, अध्यात्म मार्ग याच्याबद्दलची उत्सुकता असते, त्यातील चमत्कारिक गोष्टींनी आपण भारावून गेलेलो असतो. अशा वेळी जर आपल्यासमोर बुवाबाजी करणारा असा कोणी आला की ज्याच्याजवळ असं मनातलं ओळखणं किंवा काहीतरी अंगारे धुपारे देऊन लोकांना बरं करण्याचे अनुभव अशा गोष्टी असतील तर आपला पटकन विश्वास बसतो. संत वचने, संतांनी परमार्थाबद्दल काय मूळ तत्त्वज्ञान मांडलेलं आहे
ते आपण कधी वाचलेलं असत नाही, ऐकलेलं असत नाही. वाचलं नाही, ऐकलं नाही तर त्याच्यावरती चिंतन मनन कुठून होणार? त्यामुळे आपण एका प्रकारे कोऱ्या पाटीसारखे असतो. या कोऱ्या पाटीवरतीच भोंदूपणाचे संस्कार घडतात आणि मग मनुष्याची फसवणूक होते. पुष्कळ काळ लोटल्यानंतर, नुकसान झाल्यानंतर लक्षात येतं की आपली फसवणूक झाली. पण अशावेळी मनुष्य अंतर्मुख होऊन संत चरित्र किंवा संतांचं तत्त्वज्ञान बघायला जात नाही. अशावेळी मनुष्य मग सर्वसाधारणपणे परमार्थाकडेच पाठ फिरवतो आणि म्हणतो ही असली काही भानगड आयुष्यात नकोच, आपलं आपलं जगू आणि मरू. हे घडलं का? कारण डोळसपणे आपण परमार्थ पाहिला नाही म्हणून. म्हणूनच दासबोध, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी यांसारख्या ग्रंथांचं किंवा संतांनी जे हजारो लाखो अभंग लिहिले त्या अभंगांचं चिंतन आवश्यक आहे. तुकाराम महाराजांचे तर अनंत अभंग आहेत, ज्या अभंगांमध्ये बुवाबाजीवरती तुकाराम महाराजांनी ताशेरे ओढले आहेत. खरा साधू, खरा संत कसा असतो हे अनेक अभंगांमधून तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. पण ते वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे. जसं समर्थ येथे सांगतात की मोक्षदाते गुरु हे वेगळे असतात. सभामोहन भुररी चेटके, साबर मंत्र कवटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती. सांगती औषध प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टीबंधने लाग वेग अभिलाषाचा. अनेक प्रकारचे चमत्कार करणारे, अनेक प्रकारच्या विद्या असणारे लोक आहेत, पण ते मोक्षदाते गुरु असत नाहीत. गुरु कुठल्या क्षेत्रात नाही, सगळ्याच क्षेत्रांमध्ये आहे. साहित्य, संगीत, राग, ज्ञान, गीत, नृत्य, तान, मान, नाना वाद्ये शिकविती जन, तेही एक गुरु. तिथे गुरु लागतोच की. गुरु असल्याशिवाय तबला वाजवायला शिकता येत नाही, गाताही येत नाही. संगीत असेल, साहित्य असेल, कुठलंही क्षेत्र असेल, गुरु तिथे लागतोच. पण म्हणून तो मोक्षदाता गुरु असत नाही. हे जसं आहे तसंच जो चमत्कार करतो, वेगवेगळ्या विद्यांनी भारावून टाकतो, तो मोक्षदाता गुरु असत नाही. जिथे सद्गुरुपद आहे तिथे विशिष्ट लक्षणे असतात आणि तीच लक्षणे समर्थांनी पुढे सांगितलेली आहेत. या सर्व लक्षणांचा अत्यंत बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण आधी कसे आहोत हे आपण पाहावं. आपल्या चित्तवृत्ती, आपल्या मनातील विचार कसे आहेत, परमार्थाला अनुकूल आहेत की प्रतिकूल आहेत, आपल्या मागण्या स्वार्थजन्य आहेत की मोक्षाच्या दिशेच्या आहेत, या तपासून पाहाव्यात. पुष्कळ वेळा आपल्या मनासारखं काही झालं की श्री महाराजांची कृपा आहे, माझ्या गुरूंची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे असं आपण म्हणतो. प्रतिकूल झाल्यानंतरही आपण तेच म्हणतो का हे तपासून पाहावं. आपल्या मनासारखा आपल्याला पगार मिळाला किंवा आपल्या मनासारखी आपल्याला बायको किंवा नवरा मिळाला, आपल्या मनासारखी नोकरीमध्ये बढती मिळाली, आपण म्हटलं महाराजांची कृपा आहे. पण उद्या नोकरीवरून लाद घालून काढून टाकलं, त्यावेळीही आपण महाराजांची कृपा आहे असं म्हणतो का हे तपासावं. घरामध्ये सुबत्ता आहे, मुले बाळे उत्तम आहेत, पण काही अपघात घडला आणि सगळेजण मेले किंवा घर पेटून गेलं, तरीही श्री महाराजांची कृपाच आहे असं आपण म्हणतो का हे तपासावं. हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की आपल्या विचारांची, आपल्या बुद्धीची, आपल्या मनोवृत्तीची दिशा आपण तपासावी. आपल्या स्वार्थासाठी आपण श्री महाराजांना किंवा भगवंताला धरलेला आहे की श्री महाराज जे सांगतात ते जीवनात उतरवण्यासाठी आपण श्री महाराजांना धरलं आहे, हे आपलं आपणच तपासू शकतो, बाहेरची व्यक्ती नाही. बाहेरची व्यक्ती आपण जे दाखवतो ते पाहते. आपण शुभ्र वस्त्र परिधान केलं तर बाहेरच्या व्यक्तीला आपण शुभ्र वस्त्रामध्ये दिसू. आपण सोवळं परिधान केलं तर तिला आपण सोवळ्यात दिसू. आपण कसे आहोत हे आपल्याला पक्क माहीत असतं. आतून आपल्याला ठाऊक असतं की आपली दृष्टी कुठे आहे, आपले विचार कसे आहेत. आणि आपला हा मी जिथे असतो, सद्गुरूही तिथेच राहत असतात, त्यामुळे ते सद्गुरूंनाही समजत असतं.
प्रश्न राहतो की श्री महाराजांनी किंवा सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते आपल्याला करायचं आहे का आपल्या स्वार्थाच्या चष्म्यातून आपल्याला जगायचं आहे? ज्याला स्वार्थाच्या चष्म्यातून जगायचं असेल त्याच्या मीला जिथे अंजारलं गोंजारलं जाईल तिथे त्याला चांगलं वाटेल, पण जिथे त्याच्या अहंकाराला ठेच लागेल तिथून तो निघून जाईल. म्हणजे अहंकारासाठीच तो तिथे राहिला. चांगला अभ्यासू विद्यार्थी आणखीन अवघड उदाहरणे द्या असं गुरूंना सांगेल, कारण त्यातून बुद्धी आणखी प्रखर होईल. तसा चांगला शिष्य त्याच्या अहंकाराला घालवण्याचा अभ्यास करेल आणि त्यासाठी गुरूंजवळ राहील. म्हणून आपण नेमके कसे आहोत हे आपणच अंतर्मुख होऊन तपासावं, आपलं आपल्यालाच पाहावं आणि मग गुरुशोध करावा. कारण आपण जसे असू तशा पद्धतीनं आपण शोध घेऊ. जर अहंकारी असू आणि अहंकाराला जपणारे असू तर जिथे बरं वाटेल, जिथे आपला स्वार्थ पुरा होईल तिथेच आपण जाऊ. मग तिथे आपण गुरुलक्षणं पाहणार नाही. इथे माझं काम होतंय ना, मग मी नमस्कार करतो, अशा पद्धतीचा आपला भाव असेल. पण जर अंतरामध्ये भगवत प्राप्तीची तळमळ असेल, सद्गुरू कृपेची तहान असेल, तर आपण त्या दिशेनं प्रवास करू आणि तसा शोध करू. म्हणून समर्थांनी ही यादी दिलेली आहे की सर्व पद्धतीचे गुरु समाजामध्ये असतात, पण ते मोक्षदाते असत नाहीत. सर्व पद्धतीचे लोक असतात, चमत्कार दाखवणारे आणि विद्या शिकवणारे, पण त्यात मोक्षदाते गुरु येत नाहीत. यातीचा जो व्यापार सिकविती भरावया उदर, तेही गुरु परी साचार सद्गुरु नव्हेती. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता, परी पहिलं पार पावविता तो सद्गुरु वेगळा. आपला जो व्यापार आहे, कामधंदा आहे, तो शिकवणारा पण गुरु असतो. पोट भरण्याची विद्या शिकवणारा, पण तो सद्गुरू असत नाही. आपली आई, आपले वडील हे सुद्धा आपले गुरुच आहेत, पण ते सद्गुरू असत नाहीत. पहिलं पार म्हणजेच जन्म मरणाच्या पलीकडे नेणारा सद्गुरू वेगळाच असतो. गायत्री मंत्राचा उच्चारू सांगे तो साचार कुळगुरू, परी ज्ञाने विण पहिलं पारू पाविजेत नाही. ज्ञानाशिवाय आपल्याला पलीकडे जाता येणार नाही. आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. त्यामुळे ज्याला आत्मज्ञान नाही तो सद्गुरू असू शकत नाही. कारण त्यालाच जर आत्मज्ञान नसेल तर त्याच्या कृपेनं शिष्याला आत्मज्ञान कसं प्राप्त होणार? समर्थ आपल्याला एकूण हे सांगतायत की अनेक पद्धतीचे गुरु असतात, पण सद्गुरू निराळा असतो जो आत्मज्ञान प्रदान करतो. मग ते ठिकाण कसं असतं? समर्थांनी सुरुवात केली पहा. जो ब्रह्मज्ञान उपदेसी, अज्ञान अंधारे निरसी, जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी. किती सुंदर ओवी आहे पहा. तिथं जर आपण गेलो तर ब्रह्मज्ञानाव्यतिरिक्त अन्य कोणतीही वाचाळता असत नाही. भगवंताचं प्रेम, त्याच्यावरची भक्ती आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश या गोष्टींशिवाय अन्य कुठलाही फापट पसारा तिथं असत नाही. जिथे फापट पसारा दिसेल तिथून काढता पाय तुम्ही घ्या, हे समर्थांना इथं सुचवायचं आहे बरं का. तिथे काय आहे ते पहा आणि तिथे हे नसेल तर तिथून निघून या. जो ब्रह्मज्ञान उपदेसी, अज्ञान अंधारे निरसी असा सद्गुरू असतो. आपण अज्ञानामध्ये आहोत हे सद्गुरूंनी सांगितल्याशिवाय कळत नाही. जो भोंदू आहे तो अज्ञानाचाच उपयोग करून फसवतो. असं पहा, आपलं मूळ अज्ञान आहे आपली देहबुद्धी, आपला अहंकार. जे भोंदू आहेत ते त्या अहंकारालाच गोंजारतात, देहबुद्धीलाच वाढवतात. तुम्हाला नोकरी देतील, मुले बाळे देतील, तुमचे आजार दूर करतील किंवा अन्य काही गोष्टी. ज्या मीला चिकटलेल्या आहेत त्याच गोष्टींना वाढवणं म्हणजे मीच वाढवणं नाही का? सद्गुरू असं करत नाहीत. सद्गुरू मी वरती घाला घालतात, घाव घालतात. मी तुझा खोटा आहे हे ते सांगतात. असं जर मुद्द्याचंच सांगितलं तर भोंदू लोकांचा बाजारच उठेल. त्यामुळं कुणी ते सांगायला जात नाही. खरा संत मात्र हे सांगायला जातो की तू कोण आहेस ते स्वतःला ओळख. तू ज्याला मी समजतोस तो मी खोटा आहे. तोच तुझा अज्ञानाचा अंधार आहे.
तो अज्ञानाचा अंधार घालवायचा असेल तर काय करायचं ते मी तुला सांगतो. हे सद्गुरूंचं ठिकाण असतं. समर्थ म्हणतायत, जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी. जीव आणि परमात्मा मुळात दोन नाहीच आहेत. त्यांच्या ऐक्यताच आहे, एकच ते आहेत. हे सद्गुरूंकडे गेल्याशिवाय कळत नाही. नाहीतर आपण स्वतःला जीव समजतो आणि भगवंताला आपल्यापासून वेगळा समजतो. तिथे ऐक्यता आहे हे जिथं सांगितलं जातं, ठसवलं जातं आणि त्या ऐक्यतेच्या अनुभूतीचा मार्ग जिथे दिला जातो ते सद्गुरूंचं ठिकाण असतं. म्हणजे पहा, वेगवेगळ्या पद्धतींनी समर्थांनी आपल्याला सावध केलं. कुठलं ठिकाण हे सद्गुरूंचं आहे आणि कुठलं ठिकाण हे सद्गुरूंचं असत नाही हे समर्थांनी अधोरेखित केलं. आपण आधी स्वतः अंतर्मुख होऊन आपल्या वृत्तींचा कल तपासावा. त्याचबरोबरीनं संत वचनं पाहावीत. संतांनी काय सांगितलं आहे, श्री महाराज त्यांच्या प्रवचनांमध्ये काय सांगतात, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज असे अनेक संत आहेत. ते त्यांच्या अभंगांमध्ये काय सांगतात ते पाहावं. ते जे सांगता आहेत त्या वाटेवरती आपल्या चित्तवृत्ती आहेत की नाहीत हे तपासून पाहावं. त्या वाटेवर जर नसतील तर त्या वाटेवरती आणाव्यात. भगवंताचं नाम, सगुणाचं पूजन या गोष्टी जीवनामध्ये उतरवाव्यात. उदाहरणच सांगायचं झालं तर श्री महाराजांची 365 प्रवचनं ही अक्षरशः नंदादीपासारखी आहेत. त्या प्रवचनांना जीवनामध्ये उतरवण्याचा अभ्यास करावा. त्या अभ्यासातून आपली आंतरिक तळमळ वाढेल, श्री महाराजांच्या कृपेचा अनुभवही येईल आणि आपण योग्य ठिकाणी श्रद्धा ठेवू. आपली कुठे फसवणूक होणार नाही. आपली तळमळ आणि समोरचा असलेला सद्गुरू यांचा जर मेळ झाला तर आपोआपच आपलं समाधान होईल. पण असं न करता, कुठल्याही पद्धतीचा अभ्यास न करता, कुठल्याही पद्धतीचं चिंतन मनन न करता जर आपण बाहेर फिरलो तर जिथे आपण भारावून जाऊ तिथे डोके टेकू आणि मग आपली फसवणूक होईल. म्हणून ही गुरुलक्षणं अत्यंत महत्त्वाची आहेत. आता पुढे समर्थ काय सांगतात तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.